धारणी तालुक्याच्या 19 शाळांमध्ये हंगामी वसतिगृह अंतर्गत मुलांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु या संपूर्ण प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे लाखो रुपयांच्या घोटाळ्याची माहिती समोर येत आहे। असे म्हटले जाते की जे कुटुंब रोजगारासाठी मेळघाटातून स्थलांतर करतात त्यांच्या मुलांच्या पाठशाळेच्या माध्यमातून होणाऱ्या वसतिगृहात समावेश होतो आणि त्यांना सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी जेवण दिले जाते, ज्यामध्ये सरकारकडून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो। पण सूत्रांनी असाही दावा केला आहे की काही मुख्याध्यापक स्वतः किराणा व्यावसायिक आणि भाजीपाला व्यापारी बनले आहेत आणि त्यांच्या नावावर लाखो रुपयांचा धनादेश काढला गेला। लेखापरीक्षण पथक धारणी येथे पोहोचले आणि वसतिगृहाच्या नियमानुसार गोंधळाचे लेखापरीक्षण झाले तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले। येथे संपूर्ण प्रकरण जिल्हा शिक्षण विभागाच्या अंगावर टाकण्यात आले आहे आणि लवकरच हा घोटाळा उघड करून जिल्हा शिक्षण विभाग मोठी कारवाई करेल असे संकेत जिल्हा शिक्षण विभागाकडून मिळत आहे। मेळघाटात आदिवासी गरीब मुलांच्या अन्न व्यवस्थेमध्ये त्यांना तथाकथित लोकांमुळे गरीब मुलांना उपाशी आयुष्य काढावे लागत आहे। हे प्रकरणही अशीच काही साक्ष देत आहे। हे संपूर्ण प्रकरण अमरावती जिल्ह्यातील मिनी मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे, जे लवकरच मिनी मंत्रालयातील मुलांचा आवाज म्हणून गुंजणार आहे। आता हे पाहणे बाकी आहे की या संपूर्ण प्रकरणात कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येते। नागरिकांचेही लक्ष याकडे लागले आहे, पण इथे असेही सांगण्यात आले आहे की कोरोना विषाणूच्या साथीच्या आधी धारणी तहसीलमध्ये वसतिगृहात काही शाळेत अन्नाची व्यवस्था करण्यात आली होती आणि मुलांना अन्न पुरवण्याचे काम शाळेच्या माध्यमातून पार पडले गेले। मेनुसार अन्न उपलब्ध नसल्याच्या बातम्या देखील आल्या। काही शाळेत मध्यम जेवणाचा तांदूळ वापरूनच खिचडी खाण्याची देण्याचे प्रकरण उघडकीस आले। आता जिल्हा शिक्षण विभाग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे आणि लवकरच भ्रष्टाचार करणाऱ्यांवर मोठी कारवाई होणार का हे विशेष। धारणी पंचायत समिति अंतर्गत हंगामी वसतिगृह शुरू किया गया था और उसमें बहुत लाखों का भ्रष्टाचार हुआ, किराना भाजीपाला आदि सामानों पर। और इसका यह विषय जिला परिषद को भी मालूम है और जिला परिषद इस पर उचित कार्रवाई करेंगे ऐसे मैं अपेक्षा रखता हूं, क्योंकि इनके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई होना चाहिए। अगर जिला परिषद कार्रवाई नहीं करेंगे तो हम भारतीय जनता पार्टी की तरफ से इस पर आगे तक यह विषय लेकर जाएंगे और जो भी दोषी है उनके ऊपर कड़क कार्रवाई करेंगे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।